नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये अतिशय मालिकेमध्ये टर्न अँड ट्विस्ट आला आहे आणि त्यामध्ये अंशुमनला आता भयानक प्लान करून श्वेता निकिताला बरोबर घेऊन स्वानंदीने रचलेल्या सापळ्यात आता स्वानंदी ही अंशुमनला पुराव्यासकट कसे रंगेहात पकडते, उंदरासारखे अंशुमनला पकडून पुराव्यासकट समोर घेऊन येताच खोटारडेपणाचा तो भयानक नजारा बघून आणि अंशुमनचे ते राक्षसी कृत्य बघून आता चवताळलेला समर आता अंशुमनला आता कोणती शिक्षा करतो. स्वानंदीला अंशुमनची बॉस बनवून खोटेपणाला कंपनीत जागा नाही आणि अशा माणसाला तर लगेच नाही असे म्हणत बोट करत आता स्वानंदी अंशुमनची भर कंपनीतून कशी हकालपट्टी करते आणि मल्लिकाला आता ज्या वेळेस हे सत्य समजते त्यावेळेस आता मल्लिकाची काय अवस्था होते आणि खरी स्वानंदी समोर येऊन तीन सगळ्यात मोठे निर्णय घेत आता स्वानंदीला कसे प्रेमाने आपले बनवतो आणि कंपनीत आता सगळ्यात मोठ्या पोस्टवर स्वानंदीला कशी पावर देतो हे प्रेक्षकांनो सगळं या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यामध्ये आता पुन्हा एकदा श्वेताच्या आईला धमकावत तिला मारण्याची धमकी देत आता मल्लिकाने केलेल्या प्लाननुसार जेव्हा आता श्वेताला पुन्हा स्वानंदीच्या आग्रहामुळे समर आता तिथे बोलावतो आणि केबिनमध्ये बोलावताच पुन्हा एकदा श्वेताला विचारतो, हे बघ श्वेता, मी तुला पुन्हा एकदा सांगतोय, अंशुमन तुझ्यासोबत असं काही वाईट वागतोय का, तुला असेल मेसेज वगैरे पाठवतोयस का. तर आता आईला धमकी दिल्यामुळे आणि जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे श्वेता आता जाम घाबरलेली असते आणि उलट आता श्वेताला हे सगळं स्वानंदीने मुद्दाम अंशुमनविषयी समोर बोलण्यास सांगितलं असे सुद्धा सांगायला लावलेले असते आणि सगळा आरोप स्वानंदीवरती आलेला असतो. श्वेता जेव्हा समरला म्हणते की मला असे अंशुमनने कोणतेही मेसेजेस पाठवले नाही आणि उलट स्वानंदी मॅडमने अंशुमनविषयी तुमच्यासमोर मला असं बोलायचं सांगितलं, हे जेव्हा श्वेता समरला सांगते समरला मात्र आता जाम राग आलेला असतो आणि त्या क्षणी समरने रागाने आता स्वानंदीला पुन्हा जर तुम्हाला जनाची किंवा मनाची लाज असेल तर अंशुमनची माफी मागा असे सांगितलेले असते. आता ताबडतोब समर म्हणतो की हे बघा, आता मला ना तुमच्यासोबत बोलायला वेळच नाही, ताबडतोब तुम्ही माझ्या तोंडासमोरून निघून जा आणि स्वानंदीला तिथून आता समरने घालून लावलेली असते. आता मात्र इकडे स्वानंदीला धक्का बसलेला असतो आणि स्वानंदी बाहेर जाताच इकडे आता स्कूटीवरून रडतच श्वेता जात असते. पण स्वानंदी पुन्हा आता श्वेताला गाठते आणि श्वेताला म्हणते की तू खोटं का बोललीस, मला फक्त एवढं कारण सांग. तेव्हा आता श्वेता स्वानंदीला तिच्या आईला शेळके मॅनेजरने कसे धमकावले हे सगळी हकीकत सांगते. आता मात्र स्वानंदीला राग येतो आणि स्वानंदी म्हणते की हे बघ श्वेता, तू काही काळजी करू नकोस. आता दुसऱ्या दिवशी ज्या वेळेस आता श्वेता कंपनीमध्ये येते इकडे समरने भयानक निर्णय घेऊन श्वेताला केबिनमध्ये बोलावलेलं असतं आणि जेव्हा श्वेता केबिनमध्ये येते त्याच वेळेस आता समरने श्वेताला जॉबमधून रिझाईन देण्यासाठी सांगितलेलं असतं. समर म्हणतो की 2 वेळेस तुम्ही खोटं बोलल्यात आणि खोटेपणाला माझ्या कंपनीत जागाही नाही, तेव्हा तुम्ही राजीनामा देऊ शकता असे म्हणताच आता श्वेताला राजीनामा द्यायला भाग पडलेला असतो आणि श्वेता आता लगेच आता तेथून बाहेर पडते आणि स्वानंदीला फोन करते. पटकन स्वानंदी निकिता हे श्वेताला येऊन भेटतात आणि आता श्वेताच्या हातातून जॉबही गेलेला असतो आणि श्वेता आता रस्त्यावरती आलेली असते आणि आता ते सगळं ऐकून घेतल्यानंतर निकिता म्हणते की हे बघ श्वेता, त्याच वेळेस त्या दिवशी समोर तू हे बोलायला हवं होतं, पण आता आम्ही दोघी काहीच करू शकत नाही. अगं आता जे काही करायचं ते तुलाच करायचंय. त्यानंतर आता स्वानंदी निकिता आणि श्वेताला समजावून सांगते आणि म्हणते की ऐका, यासाठी आपल्याला तिघींनाही आता एकजूट व्हावं लागेल. तर आता स्वानंदी म्हणते की निकिता ताई, यामध्ये मला तुमची सुद्धा साथ लागणार आहे. तर निकिता म्हणते माझी तुम्हाला साथ आहे. तेव्हा आता इकडे
हे सगळं आता अंशुमनने घडून आणलं हे आता स्वानंदीची जवळपास खात्रीच झालेली असते. कारण आता अंशुमन घरी येताच स्वानंदी अंशुमनला म्हणते की हे बघ, कालचा दिवस तुझा होता पण यानंतरचा दिवस माझा असेल. तर अंशुमन म्हणतो कालचा दिवस माझा होता, काय झालं वहिनी, कळलं ना, मग आता पुन्हा माझ्या वाटेला जायचं नाहीस. आता त्यामुळे अंशुमनने हे मुद्दामहून घडवलं. आता स्वानंदी समोर येऊन अंशुमनला आता पुराव्यासकट पकडायचं आणि समोर आणायचं असा आता भयानक प्लान स्वानंदीने आता रचून श्वेता निकिताला त्यामध्ये घेतलेला असता आणि तिचा प्लान व्यवस्थित सांगितलेला असतो. स्वानंदी म्हणते की श्वेता, आता तुला शेरास सव्वा शेर बनावं लागेल आणि तुला अंशुमनसारखं वागावं लागेल. त्याची मर्जी संपादन करून त्याला आता पुराव्यासकट पकडायचं आहे आपल्याला. हे बघ, जर सरळ बोटाने चालून जर आपल्याला काही मिळत नसेल तर बोट वाकड्यात घालावंच लागतं आणि तसाही आता तुझा जॉब गेलेलाच आहे. आता श्वेताला ते पटलेलं असतं आणि स्वानंदीने सांगितलेल्या प्लॅनप्रमाणे आता श्वेता ही तयार झालेली असते. इकडे आता श्वेताला कंपनीतून काढल्यानंतर मात्र आता अंशुमनला धक्का बसतो. कारण श्वेताचा वापर करून आता अंशुमन घेणार असतो. पण आता ना, काही जरी केलं तरी या श्वेताला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचंच असं म्हणून अंशुमन आता श्वेताला फोन करतो आणि ठरल्याप्रमाणे स्वानंदीने सांगितलेलं असतं की श्वेता, तुला अंशुमन नक्की फोन करून बोलावून घेईल आणि त्यावेळेस काय करायचं ना, त्याला कसं प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचं आणि समोरच्याबद्दल त्याच्या मनात काय आहे हे कसं वधवून घ्यायचं हे आता स्वानंदीने पूर्ण प्लान सांगितलेला असतो. इकडे मात्र आता पहिल्यांदा अंशुमनने फोन करताच मात्र श्वेताने यायला नकार दिलेला असतो. तर अंशुमनला राग येतो. शेळके मॅनेजरकडून आता अंशुमन पुन्हा एकदा श्वेताच्या आईला किडनॅप करतो. आता किडनॅप करता क्षणी पुन्हा आता अंशुमनने श्वेताला बोलावलेलं असतं आणि श्वेता येताच अंशुमन म्हणतो की हे बघ, मला जर तू खुश केलं नाही तर मग तुझं काय होणार सांगता येत नाही. तर आता श्वेता म्हणते, हे बघा, मी कंपनीत नाही आहे आता आणि तुमच्या भावाने मला कंपनीतून काढलं आहे. कसा आहे व तुमचा भाऊ, तुम्ही त्याला समजावून सांगू शकत नाही का? हे बघा, जर तुमच्या भावाने मला कंपनीत पुन्हा घेतलं तरच मी तुमच्यासाठी काहीतरी करू शकते. तेव्हा आता अंशुमन म्हणतो की हे बघ, अगं श्वेता, तू काही काळजी करू नको, कंपनीचा खरा मालक मीच आहे. तो समर राजवाडे ना, त्याचा पत्ता तर मी कट करणार आहे. अगं, मी तुला बघ कसा कंपनीत घेतो, त्याची तू काळजीच करू नको असे म्हणत आता अंशुमनने श्वेताला उचलून घेतलेले असते आणि श्वेताला उचलून घेताच आता श्वेता पुन्हा अंशुमनला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून म्हणते की हे बघा, तुमचा भाऊ ना खूप खराब आहे, खूप वाईट बोलतो, खूप स्ट्रिक्ट आहे. अंशुमन म्हणतो की त्याची तू काळजी करू नकोस. अगं श्वेता, त्याला मी त्याच दिवशी त्याला ढगात पाठवणार होतो, पण हनीमूनमध्ये गेल्यानंतर तो वाचला. त्याचा मी ॲक्सिडेंट घडवला होता. मी खूप डेंजर माणूस आहे आणि मी कोण आहे ना याचा विचारसुद्धा केला नाही. बघ, मी तुला कसा कंपनीत कामाला घेतो. आता मात्र भयानक सत्य अंशुमनच्या तोंडातून बाहेर पडलेलं असतं आणि त्याच वेळेस निकिता आता श्वेता आणि आता अंशुमनचे ते बोलणे चालू असताना तिच्या मोबाईलमध्ये हा सगळा व्हिडिओ काढते. कारण ज्यावेळेस आता अंशुमन श्वेताला भेटायला आलेला असतो त्यावेळेस निकिता तिथे सगळी फिल्डिंग लावून रेकॉर्डिंगसाठी तयारच असते आणि तो व्हिडिओ काढता क्षणी अंशुमनचे सगळ्यात मोठे सत्य आणि अंशुमनचा खरा चेहरा आणि अंशुमनचे खरे विचार आता निकिताने तिच्या व्हिडिओमध्ये रेकॉर्ड केलेले असतात. आता मात्र दुसऱ्या दिवशी स्वानंदीने सांगितलेल्या पुढच्या प्लॅननुसार रडत श्वेता ही आता पुन्हा राजवाड्यांच्या त्या कंपनीत येऊन समरच्या केबिनमध्ये येते. रडत आता इकडे अंशुमनने आपल्यावरती कशी बळजबरी करण्याचा प्रयत्न केला याची सगळी हकीकत रडत आता श्वेता समरला सांगतात. समरला मोठा धक्का बसतो. श्वेता म्हणते की बघितलं का, आजपर्यंत मी गप्प होते, तुमच्या भावाबद्दल मी काही बोलले नाही आणि त्या दिवशीसुद्धा त्यांनी मला एवढे असेल मेसेज पाठवूनसुद्धा त्यांनी असं काहीच केलं नाही. तर त्यांना वाचवलं तर त्यांनी आज काय केलं आणि त्यांनी
माझ्या आईला किडनॅप करून माझ्या आईला धमकी दिली आणि घडलेली हकीकत समरला सांगता क्षणी आता समरला धक्का बसतो आणि समर म्हणतो, हे बघा, मला आता तुमच्या बोलण्यावर विश्वास राहिलेला नाही आणि आत्ताच्या आता तुम्ही माझ्या समोरून चालतो व्हा. काय हो, तुम्ही दररोज माझ्या भावावर वेगवेगळे आरोप करताय आणि मी सगळं ऐकून घ्यायचं का? चला, मी तुम्हाला जॉबवरून काढलंय म्हणून तुम्ही आता पुन्हा खोटं बोलू राहिलेत आणि माझ्या भावावरती असे गंभीर आरोप लावता. तर तेवढ्यात आता आनंद, स्वानंदी, निकिता तिथे येतात. आनंद म्हणतो की समर, हे खोटं नाही आहे, हे सगळं खरं आहे आणि आम्हाला माहिती आहे तू विश्वास ठेवणार नाही, पण आम्ही पुरावाच घेऊन आलोय. आणि निकिता तिचा व्हिडिओ आता बरोबर समरच्या लॅपटॉपमध्ये तो व्हिडिओ कॉपी करून समरला दाखवते आणि लॅपटॉपमधील तो समरचा व्हिडिओ आणि श्वेताच्या आईला शेळके मॅनेजरने कसे किडनॅप केले आणि आता श्वेताला उचलून ते सगळं दाखवत आता अंशुमन श्वेताला काय काय बोलला, आपल्याविषयी काय काय सांगितलं, हे सगळं आता त्या व्हिडिओमध्ये रेकॉर्ड झालेलं असतं. आणि जेव्हा समर तो व्हिडिओ बघतो तेव्हा अंशुमनचा खरा चेहरा आता समोर आलेला असतो आणि ते बघताच आता समर तोंडाला हात लावतो. ज्या भावावर विश्वास ठेवून आपण त्याच्यावरती एवढं प्रेम करत होतो, त्याच भावाने आज आपल्याला मारण्याचा डाव रचला आणि आपल्या गाडीचा हनीमूनमध्ये ॲक्सिडेंट घडवून आणला. हे भयानक सत्य आज समोर आलेले असते आणि अंशुमनचा खरा चेहरा समोर येताच आता सगळ्यात मोठा धक्का आता समरला बसलेला असतो. प्रेक्षकांनो, याच ठिकाणी स्वानंदीचा विजय झालेला असतो आणि आजपर्यंत आपण सगळ्यांना खोटे ठरवून आता आज स्वानंदीला सुद्धा आता खोटं ठरवून आता एवढं मोठं कट कारस्थान अंशुमनने रचलं, त्यावरती आपण विश्वासच ठेवायला तयार नव्हतो. पण तो व्हिडिओ बघताच आता समरची झांज उतरलेली असते आणि खरी स्वानंदी आता समोर आलेली असते आणि त्या क्षणी आता समर आता स्वानंदीला अंशुमनची त्या क्षणी कंपनीतून हकालपट्टी करून अंशुमनच्या जागेवरती आता स्वानंदीला कंपनीमध्ये बॉस बनवून स्वानंदी आता अंशुमनला खोटेपणा करणाऱ्या माणसाला या कंपनीत जागा नाही आणि राजीनामा घेऊन आता अंशुमनची कशी कंपनीतून स्वानंदी हकालपट्टी करते आणि अंशुमनच्या जागेवरती समर आता स्वानंदीला कसा बॉस बनवतो आणि समर आता स्वानंदीच्या प्रेमात पडून आता मल्लिकाचा सगळा खेळ आता स्वानंदी कशी हुशारीने खल्लास करते, हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.